दंडवत हो. लीळाचरित्र पूर्वार्ध, लीळा क्रमांक 82. अंबजय्ये रामदेवा भेटी अस्थिती. म्हणजे अंबजयचं जे मंदिर होतं त्या मंदिरामध्ये भेटी, एक रामदाना राजा होता, त्या राजाच्या त्या मंदिरामध्ये भेट. उदयाची गोसावी अंबजयाकडे विहरणा बीजे केले. रामदेव वटेश्वराचे कठिये होऊने वर्तत होते. स्वामी सकाळी उठून ते अंबेजयकडे फिरायसाठी निघाले. रामदेव वटेश्वराची कठिये होऊने वर्तत होते. वटेश्वराची परिचर्या करीती. तर तो रामदेव जो होता तो वटेश्वराच्या मंदिरात गेला आणि तिथं वटेश्वराच्या मंदिरात जे बी देवी देवता असेल त्या देवतेचा तो पुजारी होता. परिचर्या करीती म्हणजे तिथला पुजारी होता, त्या मंदिराचं पालनपोषण जे काही करायचं असेल ते करत होता. ते वटेश्वराशी आले, रामदेवाशी आणि राणीयाशी मैत्र. तर तिथं ते आले आणि रामदेव आणि राण्या या दोघांची मैत्री होती. राणेनी म्हणितले रामा रामा. तो राण्या आपल्या मित्राला म्हणते रामा रामा, मागा जैशिया पुरुषाची या गोष्टी ऐकी जित तैसे येत ईश्वरी पुरुष आले होते. मग मागच्या वेळेस आपण तो म्हणते हो रामा रामा काय, मागच्या वेळेस आपण ज्या गोष्टी ऐकल्या होत्या की एक दैत्यमान दीप्त्यमान बिलकुल 32 लक्षणी, लंब कर्ण, विशाल नेत्र असे जे पुरुष आले होते त्यांचे जे आपण वर्णन गोष्टी ऐकल्या होत्या ते तैसे येतं ईश्वरी पुरुष आले असे. तर ज्या आपण गोष्टी ऐकल्या त्याच वर्णनाचे एक ईश्वरी पुरुष इथं आलेले आहेत. तो आपल्या मित्राला सांगू लागला, हा पुजारी त्या मित्राला सांगू लागला की आपण जशा अशा गोष्टी मागच्या वेळेस ऐकल्या होत्या त्या वर्णनाची एक व्यक्ती ती आहे असं नाही, त्या वर्णनाची एक ईश्वर पुरुष इथं आलेले आहेत. काही सांगो ते याचे सौंदर्य, काही सांगो ते याचे लावण्य. हे ईश्वरी पुरुष जे मी पाहिले, काय त्याचं सौंदर्य पाहायचं, काय त्यांचं लावण्य सांगायचं, काय त्यांची बिलकुल ते सुंदर मूर्ती की पाहताच मन दिपमूळ होऊन जाते, आकर्षित होते, अशी ते व्यक्ती आहे. काही सांगो ते याचे ऐश्वर्य, त्यांचं ऐश्वर्य जे आहे म्हणजे रूप सुंदर जे आहे ते काय सांगा, काही वर्णन करता येत नाही. काही सांगो ते याचे समृद्ध, उत्तरेश्वरी दोन सर्प भांडी नले, उरावडी पडिले ते हाते एकू टाकिला. त्यांचं कर्तव्य इतकं जबरदस्त की त्यांनी उत्तरेश्वराच्या मंदिरात जे दोन्ही साप येत होते त्यांनी रात्री ते साप त्यांच्या छातीवर पडले, त्यांनी दोन्ही हातानं 2 साप फेकून दिले, असं त्यांचं हे आहे. एके हाती एकू टाकिला, एके ते सामूर्त्याने रामदेवी म्हणितले. एवढं सामर्थ्य द्यायचं की त्यांनी दोन्ही हातात 2 साप धरले आणि दोन्ही हातानं फेकून दिले. रामदेवी म्हणितले हे कौनीकडे गेले. मग तो रामदेव ज्याला सांगून राहिला रामारामा म्हणे ना, मग त्याने विचारलं ते कौनीकडे गेले. मग ते कुठं गेले, कोण्या रस्त्याने गेले, कोणीकडे गेले हे आम्हाला तुम्ही सांगा. ना अंबेजयकडे जाऊनी म्हणितले ते आताची अंबेजयकडे गेले. तो सांगू लागला की बा आताच मी पाहिलं ते अंबेजयचं जे मंदिर आहे त्या अंबेजयच्या मंदिराकडे ते पुरुष तिथं गेले. मग रामदेव अंबेजयशी आले. मग तो रामदेव जो आहे तो अंबेजयचं मंदिर जे होतं ते मंदिरात येऊन पोहोचला. तव गोसावी यांशी वडाची या पूर्वीली खांदीवरी लोंबता श्री चरणासन असे. त्यांनी पाहिलं की त्या मंदिराच्या बाजूला एक वडाचं झाड होतं. त्या वडाच्या झाडावर एका फांदीवर स्वामी बसलेले होते आणि त्यांचे दोन्ही पाय खाली लटकत होते. एक खांदीचे एक त्या साईडला आणि
एक या साईडला त्या वडाच्या झाडावर बसलेले होते, फांदीवर, जमिनीवर नाही. आणि दोन्ही बाजून 2 पाय असे, तसे असं अशी फांदी आहे तर मधात बसले, एक पाय इकून एक पाय तिकून टाकला आणि तिथं बसले होते. गोसावी आणशी वाडाची या पूर्विली, खांदीवरी लोंबता श्रीचरणी आसन असे. त्या वडाच्या झाडीच्या पूर्व दिशेला जे डांग आहे त्या डांगीवर स्वामी बसलेले आहे आणि दोन्ही बाजून 2 पाय टाकलेले आहेत. एका श्रीचरणा दंडवत केले. तो गेला, एक श्रीचरण धरलं, पाय धरला आणि त्याला दंडवत केला. बघा दुसरे याकडे घेऊन दुसरे श्रीचरणा दंडवत केले. आणि 2 पाय अलग अलग होते ना. मग तो त्या बाजूने गेला आणि दुसरा पाय हातात धरला आणि दुसऱ्या पायावर दंडवत केला. गोसावी खांदी वरोनी उतरले, ते याची डोईवरी पांढरे घोंगड होते. मग स्वामी त्या तिथून खाली उतरले. त्यांच्या डोक्यावर पांढऱ्या रंगाचं घोंगडं होतं. ते बैसाव्या घातले. या रामाच्या डोक्यावर जे पांढरं घोंगडं होतं, स्वामी जसे खाली आले तर यांनी आपल्या डोक्यावरचं घोंगडं काढलं, पांढरं घोंगडं ते खाली आथरलं. स्वामींना त्याचं आसन बनवलं. गोसावी आसनी उपविष्ट झाले. ते आसन टाकल्यानंतर स्वामी त्या आसनावर विराजमान झाले. देव पुढा बैसले, गोसावी कृपा दृष्टी अवलोकिले आणि गोसावियापासून ते या स्थिती झाली. स्वामी समोर बसले आणि त्यांच्यासमोर मांडी मारून हा रामदेव बसला. तो जसा बसला त्यांचा स्वामीचे दृष्टिक्षेप झाला, नजर पडली, तशीच याला स्थिती झाली. मग तो आनंद सुख भोगायला लागला की समोर स्वामी आपल्या बसलेले आहेत. तो किती सुखानंद आहे, तो सुख तो भोगायला लागला. स्थिती मुख्य भोगिले, म्हणजे त्या स्थितीचा भोग तो भोगत राहिला, आनंद घेत होता. नावेका बैसले होते. अशा प्रकारे थोडा वेळ स्वामी आणि तो दोघे बसले राहिले. मग स्थिती भंगली. काही वेळांची स्थिती त्याची भंगली. मग रामदेवी गोसावी अंते आरोग्याने विनविले. मग तो रामदेव जो होता त्यांनी स्वामींना विनंती केली की स्वामी राया, चला माझ्या घरी तुम्ही जेवणासाठी चला. गोसावी विनमी स्वीकारिली. रामदेव दही भातू घेऊन आले. नाही, माझं चुकलं, घरी नाही बोलावलं, त्यांनी तिथंच म्हटलं की बा तुम्ही आरोग्याना करा. गोसावी विनवी स्वीकारिले. रामदेव दही भातू घेऊन आले. तर यानं दही आणि भात सोबत आणलेला होता रामदेवानं, पण त्याला आठवण नाही. तो म्हणे तुम्ही जेवण करायला चाला. मग रामदेवी पासवडीची आसन रचिले. त्याच्याजवळ जे पासोडी होती त्या पासोडीचे आसन बनवलं. गोसावी आसनी उपविष्ट झाले. आरोग्याकरिता सर्वज्ञ म्हणतले. एशिया दही भाताशी आले होय तरी निके होय. स्वामी त्याला विचारतात, बसवलं सर्व, अरे बा तू दही भात आणला, तो दही भात कुठं आहे? तू घरून दही भात आणला आहे ना, तो दही भात कुठं आहे? तो म्हणते स्वामी मी विसरलो होतो, या स्थिती झाल्यामुळे माझी जवळच दही भात आणलाय हे म्हणून मी विसरलो होतो. रामदेव दही भातू घेऊन आले. मग रामदेवी पासवडीचे आसन रचले. गोसावी आसनी उपविष्ट झाले. आरोग्याकरिता सर्वज्ञ म्हणतले. ऐशिया दही भाताशी आले होते तरी निके होय. तुम्ही दही भात आणला सोबत, तो कुठं आहे? दाखवा मला. स्वामींना विचारलं. तो तर विसरला, पण स्वामी अंतर्ज्ञानी होती, त्यांना काय सांगायची जरूरत आहे. तव ते याची आठवले. तेव्हा त्याला आठवण आली की अरे आपण तर दही भात सोबत आणलेला आहे. आपण स्वामींना म्हणून जेवण करायसाठी झाला, जेवण करायसाठी झाला. जी जी असे परी मी विसरलो जी. तो म्हणते हो जी, मी आणलाय दही भात, पण मी तुम्हाला सांगायला विसरलो. मग परिवंटी आले खोविले होते. त्याच्याजवळचे परिवंटी म्हणजे गाठोडं. त्याच्याजवळ जे गाठोडं होतं ते गाठोडं त्यानं खोललं आणि त्या गाठोडं खोलल्यानंतर ते ओळगविले. मग आरोग्याना जात झाली. ते गठोडं खोललं, त्याच्यातून दही भात काढला
आणि समोर स्वामींच्या ठेवला. स्वामींनी आरोग्यानं स्वीकार केली. गुळोळा झाला, विळा झाला. त्याच्यानंतर गुळणा झाला. स्वामींना सुपारीच्या फोडी दिल्या, विळा झाला. जाडी अंतुर आव्या घेतली. त्याच्यात जो एक जाडी म्हणजे कपडा होता, तो कपडा अंथरुणासाठी घेतला. वटेश्वरी पौढ झाला. ते वटेश्वराचे मंदिर जे होतं, ते मंदिरातच त्यांनी आराम केला. इथून लीळा क्रमांक 82 पूर्वार्ध आटोपली, हे या लेखकाचं म्हणणं आहे. पण दुसरा लेखक म्हणते म्हणजे सर्वांची अलग अलग मतं असतात ना. तिथून त्यांचं म्हणणं आहे, यांचं म्हणणं आहे वटेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी मुक्काम केलं. पण दुसरं पक्षकार म्हणते लिंगाच्या देवळात निद्रा केली, हे म्हणतात वटेश्वराच्या. आणि हे दुसरा भाष्यकार म्हणते लिंगाच्या देवळात घेतली. मग परत गोसावी वासनीवरून वडनेश्वराला आले. तिथून आणखी वडनेश्वरला वापस आले. वासनीला गोसावी यांना वंकनाथाच्या देवळात आसन झाले. तिथं वंकनाथाचं एक मंदिर होतं, त्या मंदिरात त्यांना आसन झालं. महिपाळ नायक गोसावी यांच्या दर्शनाला आले. त्या मंदिरात महिपाळ नायक नावाचा एक व्यक्ती स्वामीच्या दर्शनाला आला. दर्शन झाले, बरोबर त्याचा पुत्रही आला. त्या महिपाळ देवाचा पुत्र त्यांच्यासोबत होता. सर्वज्ञ म्हणाले, हो का हो, तुम्ही येथे राहता का? सर्वज्ञांनी विचारले त्याला, महिपाळाला, तुम्ही इथं राहता काय? हो जी, मी येथे राहतो, आत्या गेल्याची सेवा करतो. त्या म्हणते मी इथं मंदिरात राहतो आणि आले गेले असतात त्यांची मी सेवा करतो. मी गयेला गेलो, वाराणसीला गेलो, तुळादानाचा नवस केला. तुळादाना म्हणजे तुळादान व्यक्तीच्या वजना एवढे गूळ, साखर, चांदी, सोने आदीचे दान करणे. तुळादान म्हणजे आपण तुला म्हणतो ना, त्यांनी तुळा शब्द वापरला. ते आपण म्हणतो आज तुला, त्यावेळेस त्यांनी तो शब्द वापरला तुळा. हां, तर तुळादान म्हणजे तुळादान व्यक्तीच्या वजना इतके गूळ, साखर, चांदी, सोने आदीचे दान करणे, म्हणजे ते तुला करणे आपण म्हणतो आजच्या भाषेत. तुलादान केले, नगारा डमरू वाजविले, म्हणजे पुऱ्या गावात दौंडी दिली. डमरू वाजवले म्हणजे दौंडी दिली. जागरण गोंधळ घातले, म्हणजे गोंधळ, जुन्या जमात जे गोंधळ चालत होते ते गोंधळ केले. पण माझ्या मुलाचा वाचा देणारा कोणी भेटला नाही. तर माझा मुलगा जन्मजात मुक्का होता. मी एवढं सर्व केलं, त्याच्या बरोबरीनं सोनं नाणं वाटलं, सर्व केलं, पण माझ्या मुलाला जबान वापस आणून देणारा कोणी भेटला नाही. मग गोसावी त्यांच्या पुत्राकडे कृपादृष्टीने पाहून म्हणाले, तुझे नाव काय हो म्हणाला. मग स्वामींनी त्या पोराकडे पाहिलं, त्याला विचारलं, तुझं नाव काय? तो स्वामीकडे पाहायला लागला. जीजी माझे नाव सारंगो, तुझ्या पित्याचे नाव काय? स्वामींनी विचारलं, तुझं नाव काय? तो म्हणते माझं नाव सारंगो. मग स्वामी बोलतात, तुझ्या वडिलांचं नाव काय? जीजी महिपाळ नायक, माझ्या वडिलांचं नाव महिपाळ नायक. तुझ्या आईचे नाव काय? स्वामी विचार, तुझ्या आईचं नाव काय? जीजी त्रिपुराईशे, तिच्या आईचं नाव त्रिपुराईशे. सर्वज्ञ म्हणते तुझे भले हो तुम्ही, आधी मध्य अवसान जाणला, किंवा भूत भविष्य वर्तमान जाणलं. स्वामी काय म्हणाले, तुझे भले हो, तू वेदांचे आधी मध्य अवसान जाणाल, म्हणजे वेद जे आहेत त्याचं पहिलेचं, नंतरचं आणि मधलं सर्व तुम्ही जाणार, म्हणजे सर्व तुम्हाला अभ्यास होईल.
किंवा भूत भविष्य वर्तमान जाणलं, किंवा भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ तिन्ही काळाचं जे आहे हे तुम्हाला सर्व ज्ञान होईल. मग तो घरी गेला, आईला सांगू लागिला. मग तो पोरगा घरी गेला सारंगो आणि आपल्या मातेला सांगू लागला, आई मला बोलता येते. हा नाही, वडनेर भुजंग. हो. मग तो तिथं पोरगा बोलायला लागला आणि तो आपले सांगायला लागला, आई मला बोलता येते. ती म्हणाली, तुझा वाचा कोणी दिली? मग ते विचारले, मग तुला कोण वाचा दिली? देवळात तो गोसावी आले आहेत ना, त्यांनी मला वाचा दिली. तर आपल्या गावाच्या बाहेरचं जे मंदिर आहे त्या मंदिरात एक गोसावी आले, एक ईश्वरी पुरुष आले आणि त्यांनी मला वाचा दिली. मग तिने शेवया सरवंड्या काढल्या, गोसावी यासाठी उपार शिजवला. मग तिने घरातल्या शेवड्या सरवंडे हे जे काही असेल ते उपार बनवला आणि स्वामींना घेऊन गेली. आणि देवळा घेऊन आली, गोसावी आणि ते दर्शन झाले. ते उपाराचं ताट ते बनवलं, शेवड्या सरवंडे घेऊन. सरवंडे म्हणजे मालूम आहे ना, सरगुंडे आपण त्याला म्हणतो. या भाषेत त्यांनी सरवंडे लिहिल्या, आपण सरगुंडे म्हणतो. तर ते पूर्ण उकळून सर्व करून उपारात ताट ते मंदिरात घेऊन आली. गोसावी यांचे दर्शन झाले. आल्यानंतर स्वामींचं दर्शन तिचं झालं. ती म्हणाली, जीजी संसारात जन्मल्याचे आज फळ मिळाले. संसारात मी जन्म घेतला, माझा मुलगा जो न बोलका होता, तर मी जन्म घेऊन संसारात जन्म घेऊन त्याचं फळ मला आज पूर्ण प्राप्ती झालं. गोसावी यांनी माझ्या मुलाला वाचा दिली, तर मी जन्म घेऊन आज माझं साफल्य झालं. गोसावी यांनी माझ्या मुलाला आज बोलकं केलं, वाचा दिली. आरोग्य झाली. मग गोसावी यांनी तिला पाठवणी दिली. स्वामींचं जेवण वगैरे आटोपल्यानंतर स्वामींनी तिला परत पाठवलं. मग पुन्हा गोसावी वडनेरा आले. पुन्हा आणखी वडनेरला पोहोचले. म्हणजे हे वडनेरच्या गावाच्या बाहेरची लीळा आहे. असतपूर वडनेरपासून तिथं गेले, तिथून आणखी वापस वडनेरला परत आले. तर हे दोन भाष्यकारांचे दोन मतं आहे, म्हणून मी दोन्ही भाष्यकारांचे दोन्ही मतं तुम्हाला कळवले. अशा प्रकारे लीळा क्रमांक 83 आटोपली. पूर्वार्ध लीळा क्रमांक 44. वळातळी रामदेवा भेटी. छोटीशी लीळा आहे. वळातळी रामदेवा भेटी म्हणजे एका वळाच्या झाडाखाली रामदेव यांची स्वामींची भेट. वटेश्वरा दखिनीला वडातळी आसन झाले. तर वटेश्वराला म्हणजे वडनेर भुजंगला वटेश्वराचं मंदिर होतं. त्या वटेश्वराच्या मंदिराच्या दक्षिण दिशेला एक वळाचं झाड होतं. त्या वळाच्या झाडाखाली स्वामी आसनस्थ होते. तेव्हा रामदेव सेतोनी येत होते. समोरून रामदेव परत येत होते. शेऊर केले होते. शेऊर केले होते म्हणजे त्यांनी कटिंग वगैरे केली होती. शेऊर म्हणजे कटिंग वगैरे केली होती. दोन्ही वाळुके हाती होते. रामदेवी गोसावी आणते देखिले. दोन हातात दोन वाळकं होते. येताना त्यांनी रामदेवी गोसावी यांना पाहिलं, स्वामींना त्यांनी पाहिलं. आले दंडवत घातले, श्रीचरणा लागले. आल्यानंतर स्वामींचं श्रीचरणा लागले, दंडवत घातले आणि दोन हातामध्ये जो वाळकं होते, वाळकं म्हणजे काकडी समजा वाळकं त्या टाईपचे, श्रीकरी ओळगविली. ते दोन्ही वाळकं स्वामींनी त्यांना अर्पण केली स्वामींना. गोसावी या पुढे बैसले. मग गोसावी शृंभगीचिया खुना पुसिले. येऊन स्वामींसमोर बसले आणि तिथं गोसावी यांना खुना विचारू लागले, तुम्ही शेऊर का गा केले? तुम्ही टक्कल काऊन केलं? तुम्ही मुंडन का केलं? रामदेवी म्हणितले, जीजी आमचे पिते जे भावरिये ते उदिम करू देसावरा गेले.
होते तर आमचे वडील देशावर गेले होते. तयाचे चोर लागले, ते मार्गी येता चोरी उपद्रविले. ते रस्त्यानं जात असताना चोरी झाली, चोरांनी उपद्रव केला म्हणजे डाका टाकला. ते वार्ता गावाशी आली जी, ती वार्ता गावात आम्हाला येऊन भेटली, ती चर्चा आम्हाला मालूम पडली. ते मी आचरू तू असे, त्याच्यावर मी हे आचरण केलं. ते याचे जी सूतक, तर ते तिकडे वारले, त्यांचं सूतक मला आहे. एरवी मी गोसावी यांची दही भातू आरोग्याना देता. नाहीतर मला सूतक आहे, सूतक जर नसतं तर मी दही भाताची आरोग्याना तुम्हाला आणली असती. सर्वज्ञ म्हणितले तैसे येत काही नाही, मग गोसावी यांची वाटा दही भातू आणला. सर्वज्ञ म्हणे आम्हाला तसं काही नाही, तुम्हाला जे सूतक देवत आहे ते आम्हाला तसं काही नाही, आम्हाला सर्व चालते. मग त्यानं दही भात आणला आणि स्वामींना आरोग्याना दिली. सगळे उदक आणले. सागळ म्हणजे थंड पाणी ठेवायसाठी आपण जे लंबी एक पिशवी असते पांढरी, तिला रस्सी असते लटकायची, तिला म्हणतात छागळ. ते म्हणजे सागळ. सागळमध्ये पाणी आणलं होतं. धोत्राचा पदरी आले बांधले, ते या वडातळी गोसावी यांची आरोग्याना झाली. धोत्राचा पदर जो होता तोच तिथं त्यांनी बांधला, म्हणजे सावली करायसाठी काय जे त्यांची पद्धत असेल ते. वर बांधला की आडवा बांधला ते याच्यात वर्णन नाही आहे, फक्त एवढंच लिहिलं की धोत्राचा पदर त्यांनी तिथं बांधला. तिथं वडातळी गोसावी यांची आरोग्याना झाली आणि त्या वडाच्या झाडाखाली स्वामींना त्या दहीभाताची आरोग्याना झाली. मग वटेश्वरी जाडी अंथरुली. मग त्या वटेश्वराच्या खालीच एक कपडा अंथरला त्यांनी, जाडी म्हणजे कपडा, कपडा अंथरला. गोसावी पौढ स्वीकारिला आणि त्या वडाच्या झाडाखाली तो कपडा जो अंथरला त्याच्यावर स्वामींनी विश्राम केला. स्वामींना झोप लागली. अशा तऱ्हे पूर्वार्ध लीळा क्रमांक 84 इथं आपली आटोपली. दंडवत हो.